अर्थात या श्री क्षेत्र आळंदी देवाची आळंदी आणि या आळंदीमध्ये आपण सर्व संत मायबाप भगवान परमात्मा माऊली ज्ञानोबा यांच्या समाधी सोहळ्याच्या निमित्तानं आलेलो आहोत आणि त्याचप्रमाणे ही भारुडं देखील येत आहे सातत्यानं। मी सांगेन की हे 23वे वर्ष भारुडाच्या माध्यमातून तुमची संत मायबापांची चरण सेवा करायला मला भेटते आहे। मी माझे परम भाग्य समजतो। पहिला प्रथम श्री डागोबा प्रसादी भजनी भारुड मंडळ आणि त्या भारुड मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी सेवेला सुरुवात झाली आणि ते देखील मंडळ चालू आहे आणि हे सर्व मंडळ चालू आहे। ही सगळी आपलीच मंडळ आहे। ही सर्व संत मंडळी मायंदाळी सर्व आपलीच आहे। म्हणून आता पहिल्या प्रथम भीमाशंकर प्रसादी भजनी भारुड मंडळाच्या कार्यक्रमाला सुरुवात होत आहे। श्री गणेशानं भारुडाची सुरुवात होत आहे। नवीन गणपती माऊली शारदा गणपती माऊली शारदा नवीन गणपती माऊली शारदा आता गुरु राजा दंडवत तुका म्हणे माता पिता गुरु बंधू तुका म्हणे माता पिता गुरु बंधू तुका म्हणे माता पिता गुरु बंधू तुझे कृपा सिंधू पांडुरंग
एका मित्राने नव्हे तुझा साखर पाडल्या का तुझा आनंदाचा सुख सोहळा आहे तुला पाहिल्यानंतर समाधान वाटलं वाटलं बाबा बरोबर गाडी असं ना माझ्या वाटलं तुला फायद्यामध्ये मला सुद्धा आनंद वाटला आता सध्या काय चाललंय तुझं सध्या काय आहे बाबा सकाळच्या बाहेर उठायचं अरे वा सकाळच्या बाहेर उठायचं 4:30ला उठवतो ना मी हा. आणि आंघोळ वगैरे करायची पेपर वाचायचा अरे वा मला दुसरं कामच नाही ना हा ना वाचण्याचा छंद जास्ती वाचण्यात छंद बाबा सकाळच्या बाहेर उठायचं आंघोळ वगैरे करायची काय नाही आणि पेपर वाचायचा हा. आता पेपर वाचायला लागलो तर रोजच्या बातम्या तिथे ना असं ना काय सांगायचं आता घाटकोपाला मारा झाल्या हा, हा. सगळा पाकिस्तान पनवेलला दंगल झाली सगळा पाकिस्तानचा असं ना हा. राजकारण आहे की त्याचा काय विचार करायचा काय आहे? सांगायचं पेपरला वाचवून टीव्हीला ऐकावं असं ना सगळा पाकिस्तानचा आता तेवढं ऐकलं मला इतका कठाळा आला पेपरचा का बरं फेकून दिला पेपर हा मग फेकून दिला म्हणलं गावात जाऊन हॉटेलमध्ये चहा प्यावा मशीन वाटा तरी जाईल हा म्हणलं हॉटेलमध्ये गेलो हा आता हॉटेलही बंद हॉटेल बंद हा बरोबर आता आहे काय सांगायचं हॉटेलही बंद म्हणलं चहा प्यावा होता हॉटेलही बंद बरोबर आहे तुझी आठवण आली तू शेजारी राहिलाय ना हा हा निश्चित हा हा मला दुर्गा रे विठ्ठल हा. तिथं जावं घरी चहा प्यावा हा बरोबर आहे घरी गेलो घरातून कारण आपलं घर का बंद नसतंय कोणचं मायावालं नाही चालू आहे ना हा. मग घरी गेलो म्हणलं तुझी आठवण आली मला बरं. मला जीवाचा जीव मित्र विठ्ठल हा. घरी जावं चहा प्यावा हा. मला हाक मारली म्हणलं विठ्ठल हा. आता तुला हाक मारली तुझी बायको बाहेर आली हा मी नव्हतो गं, नसेल तरी बरोबर हा आहे. म्हणजे तू नाही आला पण बायको बाहेर मग वहिनी बाहेर आले हा, हा. म्हणजे दाजीबा काय काम आहे मला काय ना माझा जोरदार कुठे गेलाय हा बरोबर म्हणलं ते काही इथं नसतात बाहेर असतात बाहेर असतात म्हणजे बायको म्हणली का हा म्हणजे हा. वहिनी म्हणजे इथं नसतात बाहेर असतात हा हा आता सध्या मी बाहेर होते हा पण बोलता बोलता वहिनी तर म्हणजे असं बाय माणूस हो हा, हा. बोलता बोलता सहज माझ्या पोटाकडे लक्ष गेलं कोणचं होय मग माझं नजर पोटाकडे गेली तुझ्या ब्याचा का पोट बघायला तू असं करतो काय अहो नजर आहे माणसाची कुठेही जाती आहे नजर आहे पण जिथं जाईन तिथंच बैदर वापरावं नाही सहज बोलता बोलता वहिनी काय वहिनी संग बोलत होतो ना मी हा, हा. म्हणजे भाऊ कुठे असतात म्हणजे भाऊ काही इथं नसतात हा. बाहेर असतात हा, बाहेर. पण सहज बोलता बोलता वहिनीच्या पोटाकडे लक्ष बरं गेलं जाऊ दे मरते आता पाय पाय डोळे हा. पडणारच मला सांगतो जरा मला वाटतं वहिनीला दिवस दिले तुला ह्या उचापत्या कोणी सांगितलं दिवस गेलं महाराज महिनं मोजितोय तू नाही मला काय घ्यायला पण सहज पोटाकडे लक्ष गेलं बरं जाऊ दे मरू द्या आम्ही चांगलं आहे बाबा आपल्या आपल्या ते आटूक बुटूक सुट हा बाबा मला काय घेणे हा. पण सहज लक्ष पोटाकडे गेले बर. पण ते लक्ष लगेच डोक्यात लक्ष आले हा हा डोक्यात लगेच माझ्या मग काय झालं थोडं संशय आला अरे वा सकाळी पेपर नाही आंघोळ वगैरे केली हा. पेपर वाचायला सुरुवात केली बरोबर. म्हणलं सकाळच्या पेपरला काय वाचलंय काय? घाटकोपाला मारा सगळा पाकिस्तानचा हात हा बरोबर आहे पनवेलला दंगल झाली सगळा पाकिस्तानचा हात. पाकिस्तानचा माझ्या लगेच संशय आला डोक्यात बस बस बस. म्हणलं नक्की पोटाकडे लक्ष गेलं हा. ना तेव्हा मी ओळखलं म्हणलं इथं सुद्धा पाकिस्तानचा हात. बस पुढं माय बायकोच्या पोटा भाऊ कुठं असतात बाहेर असतात बाहेर नाही पुढं काय मग मी नाही का इकडे बाहेर मग फक्त 2 महिने धंदा चालू केला कारिगरीचा म्हणून तिकडे मावळात असतो मी कारिगरी काय तिकडे मी आलाय का हा मग धंदा चालू आहे का नाही ना पाकिस्तानचा काय नकाशा आहे का काय पाठवली अरे वहिनी म्हणले बाहेर असं तेव्हा म्हणले बाकी काय चालली जाऊ दे बोल तुझं कसं काय बरं मध्ये चालली. लेकर बाळ बरी येत सांग बायको मंडळी सगळे चांगली बरी व्यवस्थित आहे. आहे. म्हातारा तोच आहे हा का आजारी होता म्हातारा आहे रे, बरा आहे का नाही मात्र तोच आहे का बदललाय मी नाही म्हातारा म्हणजे बरा आहे का नाही तोच आहे म्हातारा चांगले पाठीचा आजार झाला आता बरा आहे बदलला नाही नाही ती काय म्हातारा पाठीवरची पेन्शन नाही लगेच बदलाय नाही मी म्हणलं म्हातारा बरा आहे का विचारायचं होतं म्हातारा तोच आहे चांगला आहे बरं आहे. बरं चालेल बरं आहे. काय तुला सांगू आता शेवटला तुझा प्रपंच तू म्हणजे नवरा बायको गाड्याची 2 चाके तुला काय झालं माझं काय परिस्थिती बरोबर नाही काय तुला काय झालं नाराज काय एवढा नाराज काय आई बापाला लगेच करून दिली निवळ शिमग्याचं संसारात असलं काय त्याला कापी तर धरून काय झालं बाबा बायको एवढी धड नाही मिळली बा काय झालं त्या दिवशी तर मग वाटावं आणि निवळ या पाडे काय त्याला कापी त्या दिवशी वाटावं पाहिलं खांद्याला खांदा बी होऊन भेटला काय खांदा मोडलाय म्हणून तो खालून लाकूड लावलं होतं. मग काय झालं भांडण वगैरे झाले काय भांडणं कायची 8 दिवस डोकाय करीत नाही का बाप्या माणसानं डोकाय करायचं म्हणजे असे भानगडे बाय माणसा डोकं तिचं इतर आहे का बरं लई दाट बोलत होते अरे कार्य बोलत आहे पुढून कोण बायको हा नाही बायको कमी तरी भेटत नाही लई आंबाडे काय काय भांडण वगैरे झाले काय काय भांडण काय तू विचार कर 10 वाजता बोलतो झोपतून उठत आहे आपलं खाटल्या दगड काय? घरातली माणसं टाटाटच बोलायला हा, लागली बरोबर. म्हातारी म्हणले काय तो डोळं गेलं का म्हणजे ती कवाय झोपतून उठत बघा
मग एक दिवस आपली म्हणलं आता असं कुठं होतं का काय जबा बाकी वाण पाळता असा पुरुषा पुढे दिमाग कामाचा नाही अगायची हा? मग बरं उठाता 10 वाजता झोपत उठत शेजारी बालवाडी पटांगणात जातात पोरांक पावतात ट्रॅक्टर खाजीत राहतात पोरांना वाटतं बोकाडी येत्या पोर घरी शाळेला सुट्टी एवढी लापशी आणून दिली बाईंनी म्हणजे सगळा नाच चालवलाय तुमच्या घरात त्याच्यावर सगळं घर चालले तर हा मी काय लापशी होते का खाण्यापिण्या तिथं चाललं असेल ना खाणं पिणं नाही मस्त उंडारले काय खाऊ एक दिवस लय दांडाळी कर म्हणजे असं कोण असतंय का समाज. नवरा बायको गाडीची 2 चाक आहेत अगायची एक चाक चुरलं दुसरं चाकावर जीव काढी फार चुरून लागायची भारी आली आता काय असून फायदा आहे का असं मला डोळा भरून आलं तर म्हणतो हसतो मी म्हणलं हसणं तो ओरडणं सारखंच नाही सारखं नाही तू आणि वळत आहे आता तोंड काय असेल नाही आहे मला माहिती आहे तू कमाल कळत आहे मला लय दांडाळी म्हणजे असं कुठं असतंय का समाज जर तू काही जर नाही वागली प्रपंच चालायचा कसा अंगाशी काय त्याला मर्यादी गेले निघून पण काय तू हा मला हात रागे बरं का बाई माणसाचा हात रागे आणि मग? एकदा अक्षता पडल्या तांदूळ पडले थोडं नवरा बोलला का गेली रुसून त्याच्यावर मरीच बसती आता ही गेली तुमची बायको गेली ही कोण मागे गेली आई बापाच्या इकडे आई बापाच्या इकडे कोणा मागा मी नंबर आहे का सडका म्हणजे आई बाप तिच्या आई बापाच्या इकडे झालं बोया कानानं ऐकू आहे मला मी इकूनच बोंबलतोय झालं बोंबला म्हणजे आई बापा कधी बोलली आई बापाच्या इकडे गेली अरे तू खायचं लय आला अरे बाबा भजी पाव दिवस काढतो 8 दिवस भजी पाव काढतोय भज्या खाऊन एवढी तब्येत आहे नाही या 10 मिनिटांमुळे तब्येत आहे. असं आहे काय? हा या महिन्यात 30 लावून धरले हा, मरायला लागल्यावानी मग बाकी काय बाकीचं काय आता सांगू काय आता आहे ते बरं आहे आई बापा मरून गेली काय? एक तुकडा वेळेला नाही मिळत काय त्या जेवणाचा अर्थ आहे काय फायदा मग आणाय वगैरे जायचे नाही आणायला काय जातो गावात 2-4 जणांना म्हणलं माझ्या संघ कुणी चाला माग माणसं आली मी आधारला मी मग बोलून मोर आधार पाहिजे तिकडची माणसं ना एवढी शानी नाही कसं काय बाबा नुसती भांड कुदळी माणसं अरे मग आधार काहीतरी पाहिजे ना माणसाचा गावात 2-4 जणांना म्हणलं माझ्या संघ कोणी चाला म्हणले तुझी वागणूक दड ना येतो कोण हा बरोबर आहे आता म्हणलं तुला नेंद तू गेला हसते घेऊन तुझ्या चुलते चुलता वारला ना असं ना चुलता वार त्याला ते उमरावून पडत आहे हा मेला मला अजून कळलं नाही का सौन मेलाय सांगितलं तेव्हा कळलंय मला नाही मग मी तू घरच्याला विचारलं म्हणले ते हसते घेऊन गेला मोबाटा करूच नको नको ना नको नको मरू म्हणलं हे बघा याला त्याला मास्का लावण्यापेक्षा आपली बायको आहे, आपल्याला आणाय काय हरकत आहे शाबास शेवटला असं का म्हणजे शेवटला आपली ताकद पाहिजे अंगाशी आणि मग काय म्हणलं नाही कोणी येईन क्वार्टर घेऊन गेलो समजा याला म्हणतात अख्खी क्वार्टर नेली अरे आधार आहे काय दुसरा काय आधार आहे मग खोट हा आणि मग क्वार्टर नेली सासरवाडी गेलो का मग पोरीच गेलो अरे पाणी मागायचं पाणी वाता होता बाबा धावतोय आखी कच्ची हल्ली कर मग ते कोणी म्हणलं असं ना पाणी काय चालवलं जरा माग बोबाटा झाला अरे लढ्या मग काय अख्खी पोरीच वळली मग मग काय शाबास दहा वाटा चढलोय तुला काही सांगू शाबास वाटा चढ्या ऊन म्हणतोय मी माया वाहन आहे हरवल्या कुठे अयो बिल वाळाचा हिंडतोय हा तेवढ्या सासवाली पाणी टाकाय बाहेर म्हणजे बाया लईच पाहुणा त्याला म्हणलं काय घ्या बापाची पेलो काय पहिली डाडाळी दिला पहिली दांडा आता म्हणलं लाडा समोर जवळ दोघं महाप्रपंचाचं वाटोळं चालवलंय शाबास पाट्या हा म्हणजे तुम्ही मारणाची दारू प्याला त्यामुळे ती काठी मध्ये नांदायचं नाही अंगाशी मावळ आखी वळली माझ्या मला चिन बिन जात कधीच हल्ली काय हा सासरा तर म्हणला का शिर सलामत पकडी 50 शाबास शिर जागी असं 50 भागड्या घालतायची अरे ही गेली दुसरी अरे खरायचंय काय अरे सासूला सांगितलं म्हणलं न सांगते येतं तूच आण तुझ्या माझ्या चपट्या तोंडाचा तुझ्या बापाने गेले का म्हातारीला सासूला घरात आणली बायकोला काय कापायची होती का अरे बायको सोडली सासूला घरात घुसवतोय आया आया काय ह्याच माणूस बघतोय नाही मी रियात थापीन माताळली अरे कायला मारायला रियाट थापी मारायला लागला होता का तुम्ही नेऊन संघ धावलं माही कापडं फाडली आता असं म्हणलं का नाही कापड फाडायची त्यांना म्हणलं तुमचं केस माया फरवरी अंगाला हात लावायचा नाही काय?
ते बिचारा माग सरलं मिळून बराबर काठा खाल्ला आता मी उभं बसली होती चुली पुढून उठले दोनदा बॉच काढलं डोळा सुनावला लय डोळा नाही मला लय नख वाढली घरी न गप्पा गायची ना बघा काय करतो आता मी काय एवढा तपास केलाय नाही मी नख आसवाल आहे का मी आसवाल नाही येड्या त्याच्याबद्दल काय बोललं का जो आंबलं एवढी बेकार आहे. मग तीच तुला द्यायची होती काय नको मला मी असा रांड करायची मग मी असं राहील जाऊ दे मध्ये आटक बुटक सुटूक काय? आपण एकाला दोघं ह्या ठिकाणी म्हणजे ज्या टायमाला आलो त्या टायमाला म्हणजे एकामेकाचं सुख दुःख मित्रच ऐकलं बरोबर आहे. पण आपण एकाला दोघं झालो दोघं तिसरा कोणतरी पाहिजे सांगत होता मला असं ना बरोबर. विनोद अवसरीकडे झाले अरे वा. भरमसाठ पैसा आहे शेवट. काय काळजी करायची नाही नाही पैशाला मारली त्यांचाच पैसा घ्यायचा माझ्या आजा करायची आगायची. काही लागेल ते माझ्या आजा करायची ज्यांनी त्याने आपल्या घरी जायचं हाक मारून ठेवू का नाही तर हाक मारून घ्या ना पैशाला मारून पैसा मोकार आणले काय पैसे हाक मारून घ्या. हो, अवसरीकर! मजेत चाललंय मजेत इकडे गेलं इकडे कुठे गेलं हा? इकडे होतं ना एकदा? इकडे एकदा होतं. तर काय झाले मजेत बरं वाटलं तुम्हाला बघितलं ना जीवाला बरं वाटलं माणसाच्या आयुष्यात काय आहे त्याचे म्हणणं आहे का जन्माला आला ह्याला पाणी भरता भरता मिळाला माणसाने फक्त म्हण करून ठेवलेली ह्याला तसा कामच आहे तुम्हाला माहितीये का नुसतं जरी चलाट उघडलं तरी 300 रुपये मालकाला कमवून देतो खरं आहे का खोटे मागं म्हशी आल्या जणू ती लावायच्यात का नाही तसं नाही बाबा माणसाची मन आहे माणसाचं आयुष्य बरबाद येईल माझ्याचं आयुष्य फार वाटुळं झालेली काही इच्छा नको बोंबलं बारूड करता माझ्या इकडे बोंबलं हिडतोय आई बापाने जगात पोराचं लग्न करायचं पोरच कोणी द्यायला आपली मेवणी आहे ना आग लाव तुझ्या मेवणीला काय त्या मेवणीला करतो तिला नाही तर काय माना गुटली झुंबलीच काय तर झोपली या मेवणी काय मामा म्हणलं माझी पोर करत ती काही मेवणीच ना अरे काय ती पोर येड्या लय बेकार येड्या चंद्राला म्हणते उगू नको सूर्याला म्हणते मावळू नको अरे लय गादळ लय काळी रे अशी कोळशात पडलेली बॅटरीवाणी एक एक डोळा पुढं दात आणाळं बिबटीवाणी ना त्या दातावर शांबडाची वरून दात जसं काय महादेवाच्या पिंडीवर चमच्यानी तू पोती तू बाबू परवा दिवशी असंच बारोडाचा कार्यक्रम करून गेलो 3 वाजता घरला गेलो लाईट आपल्या इकडे लोड शेडिंग आणि दार वाजवलं तिने दार उघडलं मी आपल्या घरात गेलो तिने म्हणलं अंधार काय चिमणी तरी लाव येड्या बोंगड्यानी ती घासलेटची चिमणी लावली आता इकडे दरवाजा का धरावी का नाही तिने धरली माझ्या तोंडावर असं आबरून दिसलो जाग्यावर दरवाज्यात मुतलो मी काय सांगू लय गादाल रे लय गादाल बरं बायको एक पटन पोर तू ते पोरग काय आता काल जेवाय बसलो बटाट्याचं कालवण केलं होतं मी जेवाय बसलो पोर ताटात बसलो बटाटा खाला त्याने त्याला लागलं तिखट तिला म्हणलं काकू पोरला पाणी तरी दे पोर मला म्हणलं पप्पा मुताय आली आता तिला म्हणलं मुताय आली सारखं टाटकच काय उठू ती म्हणली मी भाकरी करीते ते पोर म्हणलं मग मी मुताय आली ती म्हणली मुतय बापाच्या ताटात ते काट कसं काय ते मुतलं माझ्या तांब्यात फार नको नको झाले बाबा हो मला नको झालं मला ऐकूच नको मला ना कधी कधी विठ्ठलच्या घरा बघितलं का असं तुला सांगतो आंडाळल्यागत होतं ना लय सुखी सांगतात बिचारा आता संसार सुखी तर मला कष्ट सोसलं पहिलं काय केली प्रपंच केला आणि काय त्याची बायको आहे येड्या मग? डोक्यावरचा पदर रे खाली नाही कावा पाटील गाणं गायला म्हणतात गावात गेलं का इकडं बघ तिकडं बघ अरे याची मंडळी गावात निघाली तर खाली नजर करून चालत रे नजर नाही वर नजर केली होती शाळेत भोंगा बारा अजिबात वर बघत नाही आपण नाही यमतो मी मग अजिबात वर बघत नाही भाऊ त्याच अजिबात वर बघत नाही वर काय ताकद आहे हा. वर पडत नाही नाही ना बघत कारण काय आणि मग तिला वर भाव आहेत ना बघन कशी खरा ना मात्र तू अरे काय प्रपंचाची पिढा सांगावी बरं काय तुला म्हणलं चाल म्हणलं पिक्चरला जाऊ आणि काय या म्हणलं पिक्चरला आता येणार वय राहिलं का थप्पड झालं काल म्हणून विठ्ठलवाडीला चाल काय आता काय वय हरकत आहे पण पिक्चरला चाल म्हणलं पोर करोडीला मारलं गेलं ते माहेराला निघून एवढ्या बाबतीत त्याची बायको विचार त्याला कवा नाही म्हणली का कच्च्याच गोष्टीला विचार ना राणी सारखी ठेवतोय मग 16 वर्ष लग्नाला झाली खाट्याच्या खाली उतरवली नाही अरे खाटाच्या खाली उतरायला तिच्या हाताखाली 2-3 बाय मग कायम खाटवय पाटील गाणं गायला म्हणतात कारण काय कारण कमरे घालून खाली काहीच नाही हा अशा कोगडे सारखा इंटा
खातोय. जाऊ दे बाबा, तुमची किती टीम आपण आळंदीला आलोय का नाही? हा. अरे मग आळंदीला आलो तर काय हाच्या माझ्या आहे का नाही अरे जीवन? ह्याच्या माझ्या नाही मारण्याचा पैसा पडू नये म्हणून तू आसरा घेतला असं पुढे असतंय का? पैसे काय तुम्हाला पैसे पाहिजे का काय? पैशाला काय आम्हाला काय आणायचं का पैसे? मग काय पाहिजे तुम्हाला? खाया पिया सर काही मजा होऊन दे. तुम्हाला यात्रा द्यायचे का? आळंदीची यात्रा आहे, मग मागे सरायचं नाही, माऊलीचं दर्शन घ्यायचं, यात्रेत घुसायचं. रेवड्या आहेत रिंगुळी रेंगून नाही चिंगून. शिंगुळी काय खायचं ते खा रे. काय काय आज एकादश आहे, खाऊन खाऊन काय खाणार रे? खिचडी, मिसळपाव, वडापाव, एवढी शेंगुडी जिलाबी, याच्यापेक्षा काय खाणार रे? काय खाणार? अरे खा, किती पैसा जाऊ दे, बस. यात्रेत खायचं, वावरात हागायचं. बिनधास्त. हटायचंच नाही. काय वाटायचं? काय खाणार आहे तुम्ही? काय काय खात यात्रेत खायचं, वावरात हागायचं. काय खाणार काय काय तुम्ही? खातंय काय माणूस जाऊ काय दे, खात? किती पैसा गेला ते. यात्रेत खायचं आणि वावरात हागायचं. आणि यात्रेतलं खापल्यावर मग वावरात खायचं आणि यात्रेत हागायचं. पिस्तूल मी म्हणलं याचा काय टोला चाललाय सांग. इकडं खायचं आणि तिकडं नाही मग आपण काय करणार तरी काय नाही. आपण काही नाही लावला. अरे बाबा तुम्हाला माहितीये का, काय? आतापर्यंत आपण 2 भारुडांचे कार्यक्रम बघितले का? बरोबर. या रसिकांनी बघितले, परंतु या रसिकांच्या चेहऱ्यावर जे हसू पाहिजे होतं ते हसू मिळलं का? चालेल, नाही. परंतु आपण जर आता त्यांना हसवलं तर तेवढं त्यांचं मन मोकळं होतं. बरोबर. कारण आयुष्यात माणसाला औषधापेक्षा हसू गरजेचं आहे आहे. ना. आपण त्यांना हसवण्याचं काम करतोय, बरं. कार्यक्रम आपल्याला आणायचा आहे. पण आपला चौथा मित्र बाळासाहेब फलटणकर असं करा तमाशा आणा ना. हा तमाशा तमाशा काय ना? अरे आळंदी आहे बाबा हो. आळंदीत बारुडाचा कार्यक्रम असतोय का तमाशा ठेवायचा? तमाशा काय याड लागलं का अरे ज्या वर्षातून माऊलींनी रेड्याच्या मुखी वेद बोलवले, ज्या माऊलींनी संप्रदायाचा पंथ ज्ञान आणि ज्ञानेश्वर रचीला पाया म्हणतात, तिथं तमाशा करून का बाया नाचवायच्या का? भारुडात भारुड सारखं झालं पाहिजे. बरं. तिथं बाया नाचवायच्या. कसं आहे एकाच्या मनावर या प्रपंच चांगला चालतो. हा असं ऐका नाही. आपला जीवाचा जुलम मित्र बाळासाहेब फलटणकर, त्याला हाक मारून घ्या, म्हणजे आपण त्याचा निर्णय घेऊन लगेच कार्यक्रम ठरवू. लगेच काय म्हणा, त्यांनी चांगली आयडिया सांगितलेली. बाळासाहेब फलटणकर आलेले, त्यांचं बघायचं काम तिथं चालू आहे. बरोबर. त्यांनी काय झाले, कुत्र पाळलेली, इंग्लिश कुत्र. त्याने आमका ऊस माणूस बघा, त्यांनी तो असं गुडगं माणसांना बुट्ट्या माणसाचा पोटऱ्या गावची नाही. मी काय म्हणतो, त्यापेक्षा एक काम करा ना, आपण 3 जण आहे ना, बाळाला संगत घेऊ ना. यात्रेत खायचं, आणि तिकडं मागा हाडायचं. बाळासाहेब फलटणकर माझा नाचा घाला, तुला नाचायला सांगितलं का? तू पाणीच खडा लागा गोदाड्या. गाणं काय होतं याला? काय गाणं? बायको द्या ना तेव्हा. बायको देख ना दिवा. आता तू नाचायला लागला का? आठ्या गोदाड्या फाडले. आका मारा लावले होता, तू नाचायला लागलाय. आणि नाचायला चांगलं ना, आखा डुमन काढून नाचायला लागलाय. येळ नाही घेऊ वाराची डान्स. काय नको वरती नाचून नको. बाळासाहेब फलटणकर नाव रमा मामा रे. मी म्हणतो का तोंड का वाजू? सुपारी खातोय तू गाणं म्हणतोय. त्या कारचे आवाज वाढव. आता मला खरं नातं कळलं. काय तुम्ही दोघं सखा भाऊ आहेत. अजून पण कोण मिळून मला वाटतं तू गाणं म्हणतोय. तू काही नाही त्याला हे बघतोय का त्याच्या खात्याने आवाज वाढवला टीव्हीचा आणि तू चांदायला नाचतोय. काय? मला म्हणतो नाचत नाही तू दड तू लई दड नाचत आखे गोकाड तुडावली चांदायला. काय नाही, चांगला आवाज आहे. हो बाळासाहेब फलटणकर
बटनच हे झाले लाट खिरी ऐकत नाही. नाही नाही काय त्याची चुकी नाही. हा? तुम्हाला बांधा उभं राहा म्हणलं का तुम्ही मोठं नारा धरी हा तुम्हाला धड राहा मारता येते नाही येड्यावर. काय झालंय काम आहे माझ्या हातात वाजले. काय नको वारलं. ए, बाळू फाटणकर हे मित्रांनो, संडासला बसतोय, जेवायला या. आयो संडासा त्याची चुकी नाही. तो आतमध्ये ये. सरकारचा नियम काय बाबा, घरोघरी शौचालय बांधा. हा. पहिला उघड्यावर बसला होता, आता तो आतमध्ये बसलाय. असं आहे. तो म्हणतो मी आतमध्ये ये, घरी आले तर जेवून जा. असं आहे का? पहिला पोचारा फिरवा हायवे बघ कमी बघ. बाळासाहेब फलटणकर राम राम. कसं काय चाललंय बाबा? बायका पोरं व्यवस्थित. म्हातारी म्हातारा चांगले. शेतीवाडी व्यवस्थित. घर प्रपंच सुखी समाधानी. भावाचं लग्न आमदाच केलं बहिणीचं लग्न गेल्या वर्षी आईचं करायचंय. आता आल्याला घराचा बाप्पाच काय केला. त्याला आठवले का त्याला? मला काय म्हणायचं आल्याला चांगलं बोलवतात. बघ ना. आईचं लग्न आहे काय हा? बहिणीचं लग्न मी होतो का नाही? मग भावाचं लग्न मी होतो होतं ना तू. आणि आईचं लग्न याला अक्कल आहे का? ते बापन गाव सांगितलं आकाश पेपर आउट करतो पेपर आउट. प्रत्येक याचं परिचय कार्य माय हातून झाले. बघ येते त्याला. हा त्यांच्या कार्याचा गंध माय हातून लागलेला आहे. मग वल्ला धरलं का इकडच आहे असं गंध. तू काय याचा गंध लावली माझ्या कंच्या कार्यात गंध होता. मला धरलं का इकडं मग खंडोबाच्या माळा वय मग त्या माळा घालायच्या. मित्रात मित्र भेटे मनाचा संशय भेटे. पिटे मोकळ्यातच मी गो बांधवला काय गरज नव्हती ना. बहिणीचं लग्न नव्हे नाही. आईचं लग्न नव्हे मग आई बाबा आईचं ऑपरेशन झालं का विचारत मोठी होतो. बिंदू होता तिला डोळा उघडा पडदा आला होता तो काढला होता. आईचं ऑपरेशन झालं, झालं झालं. बाकी सगळे व्यवस्थित. प्रपंचाचा गाडा सुखरूप चालू आहे. बऱ्याच दिवसात भेटल्या महत्वाचा विषय तुला विचारावा वाटतोय. काय? नाही त्याची म्हणा मित्र भेटे मनाचा संशय पिठे डोंगर चावलं समुद्राचं मीठ एकत्र काय तर त्याची गोडी लागण्यासाठी बऱ्याच दिवसात भेटल्या महत्वाचा विषय तुला विचारावा वाटतो. काय रे? तू पुन्हा चालेल बघा आईला 7-12 उखाडलं मग म्हणतो तुम्हाला जमीन किती आहे. आका घराचा पचका झाला बुवा. मला तर जीवच देऊ वाटतो. माझी उद्या टेकवा पाहिजे लय माराय पाहिजे. खरे खरे नाही सगळं झालं होतं तू कोणाचं रे? आहे का नाही? काय झाले आता कसं आहे आपण आनंदी आता काय करायचं सकाळी उजळलं ना या लोकांच्या कानावर खबर नाही गेली पाहिजे. नाही एवढं एवढं नाही, नाही, या लोकांना अजिबात कळलं नाही पाहिजे. नाही नाही नाही. तू माझं आहे. एवढं शिया नाही. काय झाले बरं का अण्णा? हे आपल्या आपल्यात अशी घटना झाली. कोण कोणच्या आईला पितोय त्याचा तपासच लागला. गुणगाडा होतोय पुढं का नेमका कोण कोणचा आहे? नाही हे सगळं माझ्याच घरावर येतं. आता माझ्या लक्षात आलं अरे तुझ्या आईचं नाव राधाबाई. अरे येड्या. गावात एक नंबरची होत करू बाई. तुझ्या आईचं नाव राधाबाई. राधाबाई. त्याच्या आईचं नाव चांगुणाबाई. चांगुणाबाई. त्याच्या आईचं नाव गंगूबाई. गंगूबाई. पण सगळ्यात होत करू तुझी आई. महिला मंडळाची अध्यक्ष आहे. बचत गटाचं सगळं पैसे तुझ्या आईनंच खाल्लं ना. जपून ठेवलं. मग तेच ना जपून ठेवलं. लक्षात आलं तुझ्या आईचं नाव राधाबाई. राधाबाई. यांना काय अक्कल आहे का? त्याला काय कळते? कुणाची आई गंगूबाई कुणाची आई राधाबाई पण सगळ्यात होत करू तुझी आई आमची मत राधाबाई. राधाबाई. आणि याच्या आईचं नाव राधाबाई. राधाबाई. आणि बापाचं नाव उस्मान भाई. आईचं नाव राधाबाई, बापू उस्मानबाई, भाऊ कादर बाई, बायको फातमा बीबी. काय कुलकर्णींचा घरा नाही का? बार घराचा घराण्याला फार पाचका झाला बुवा. काय ते जे मला इतका राग आला काय सांगायचं? मलाही लय राग येतो. काय आता राग येऊन फायदा काय? फायदा काय? हे बघ, जेव्हा तो एवढं मित्र आहे ना मी मग? बाप मला तुझा आधार आहे. खरे खरे आहे का नाही? खरे. हा, काय म्हणतो बघ म्हणतो बापू उस्मानबाई. आहे का नाही? आयचं नाव राधाबाई. हा? बापाला नाव उस्मान भाई. उस्मानबाई. टेन्शन घ्यायचं नाही आहे ना. नाही. बस हे 50 रुपये दे. बस
50 रुपये घे हा. आणि 2 जण अंडी दो. हा, दोघं. काय अंडी किती इथं? 2-4 अंडी तो आजकाल नसल्या दोन चार अंडी जाऊ दे बरं बाबा, माणूस हा चुकीचा पुतळा. माणसाकडून कळत न कळत ही चुकी होतीच, है का नाही? माणसाकडून कळत न कळत चुकी होती. जरी चुकला असेल का नाही, जाऊ दे, विषय सोडून द्या, है का नाही? किती केलं तरी मी तुमच्या बापासारखा आहे ना. तू आमच्या बापासारखा आहे, आम्ही कोण तुझं पुतणे येत? अरे मित्र म्हण. हा हो मित्र. काय विशेष काय? अरे बाबा कार्यक्रम आणायचा, आळंदीला जायचंय. ना आळंदीला जायचं. आता इलेक्शन चालू झालं, मोदी सरकारनं सांगितलं जिकडे तिकडे प्रचार चालू झाला. इलेक्शन न उभं राहिला म्हणून मला कळालं म्हणून विचारायचं. बाकीचं काय घेणं देणं आहे का मला? कोण? ना ना तू उभं राहिला, पण घरातली घरात राजकारण करू नका बाबा. नो घरातली घरात काय उपयोग आहे का? इथे सांगा, हाय का उपयोग आहे का काय? ना ना उपयोग काय होतो का बाबा? काय उपयोग नाही. भांडण लागलं गेलं की घरात खेळ चालू झाला. आता मला सांग, ह्यो उभा राहिला शिवसेनेतून. हा, शिवसेना म्हणजे बारकी गोष्ट आहे का? बरोबर. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुठभर मावळे जवळ घेतले, आहे का नाही? आणि स्वराज्याचं रक्षण केलं. हा, मग ह्यानं मी विचार केला आणि हे शिवसेनेत उभं राहिला. बापांना ना पटलं. बाप काय मग बाप येत या कुठे बी पडत या. मी ह्याच्या विरोधात बापाने जायची गरज आहे का काय? बाप ह्याच्या विरोधात फॉर्म भरला. पुढं बाप हे शिवसेनेत ना, बाप भाजप मधलं. काय उपयोग आहे का? हा आमचं म्हातारं गादाळे जेवाला. ना ना घरातलं भांडण, पण घरातली घरात सोडवायचं. ती समाजा पुढे आणलं की मग आपली नासाडी होती ना. आता हा शिवसेनेतनं, बाप भाजप मधनं आयला रागाला म्हणली तू मला, तू म्हणली मला काय कमीपणा आहे म्हणली. मला बी 50% आरक्षण आहे. आय उभी राहिली, आयनं फॉर्म भरला 50% आरक्षण काँग्रेस मधनं. मला बेकारी वाटायला. हा आमचं वावरच कोणी नांगराय भेटत नाही. आमच्या घरातल्या घरातच गोंधळ आहे सगळा. ना ना अरे राजकारण करायचं समाजाबरोबर, देशाबरोबर, राष्ट्राबरोबर, परराष्ट्राबरोबर. घरातली घरात काय उपयोग आहे का? आता मला सांग, शिवसेनेचा बाप कुणाचा? राष्ट्रवादी, भाजपाचा. आणि आय आय काँग्रेसची. आता आय काँग्रेस आय काँग्रेस, आय काँग्रेस. ह्यो शिवसेनेचा बाप कुणाचा? हा? बाप कुणाचा? बाप गावाचा. नाही कुणाच्या पेटला उभा राहिला मला सांगा तू. माझ्या भाजपातून. हा मग मला सांग, ह्यो शिवसेनेचा बाप भाजपाचा, आय काँग्रेसची आणि बायको जनतेची. काय उपयोग आहे का? मला घे तुमच्या वाराटात. मला तू मग सगळं चांगलं बोलतो रे. आज वाटत काळीच फाडावून तुला आतमध्ये ठेवावं, पण नेमकं उकळी आलेले ना वर्णात तू मुतून जातो. अरे जनता दलाची तरी म्हण का जनतेची? जनतेची सेवा करायला नको का? आजपर्यंत याच्या बायकोने सेवा केली, तुझ्या बायकोला काय म्हणती? हा ते बरोबर आहे, ते बरोबर आहे. याच्या मंडळीने केली. तुला बोलावलाय काय ना? नाही हेच आपल्या घराच्या चपात्या काढा. तुला कार्यक्रम ठरवायला बोलावलाय. कार्यक्रम ठरवायचा कार्यक्रम ठरवायचा का? मग इथं तिथं काय जायची गरज आहे का? अखंड महाराष्ट्रात गाजत असलेले भीमाशंकर प्रसादी भजनी भांड मंडळ. अरे ज्या भावनाचा नादच करायचा नाही, पैशाचा विचार नाहीये. माणूस के प्रेम जिव्हाळा हे महत्वाची गोष्ट आहे. आणि तुम्हाला पैसे पाहिजे असेल तर काढतो 50 चोक नको काढू. चोक नको काढू. तो चालतच नाही आता पुढे. तो बंद झाला. हा जायचं कार्यक्रम ठरवायचा. इथं व्यवस्थित चला. त्या बाई संग बोला. कार्यक्रम ठरवून सुपारी ठरवून गावाला घेऊन चला